3 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन, 1 वाटी रवा, थोडंसं मीठ, थोडीशी हळद, थोडंसं तेल, थोडंसं ओवा, थोडेसे जिरे घालून थोडं थोडं पाणी करत हा उंडा जो आहे ना तो घट्टसर असा मळून घ्यायचा आहे. घट्टसर असा मळायचा, मऊ असा करायचा नाही आपल्याला. त्यानंतर मळून झाला की 4-5 उंडे बनवून घ्यायचे त्याच्या आपल्याला अशा प्रकारच्या आकाराचे. चपातीला उंडा बनवतो त्या पद्धतीने. तोपर्यंत उंडे बनतायत तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवायचं. पाणी गरम झालं की त्याच्यात ते सर्व उंडे जे आहेत ना ते शिजवायला ठेवायचे. छान असे शिजवून घ्यायचे. मऊसूत शिजले की चाकूच्या साहाय्याने चेक करायचे. त्यानंतर अशा प्रकारे चाकूने कट करायचं. तेल गरम करायला ठेवायचं आणि कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे. म्हणजे तेलामध्ये कुरकुरीत असे तळून घ्यायचे आणि मस्तपैकी वरणासोबत खायचे. हा पदार्थ जो आहे ना तो खानदेशामध्ये खूप जास्त प्रसिद्ध आहे. गुजरातमध्ये पण भरपूर प्रसिद्ध आहे. त्याच्यासोबतच बिहारमध्ये पण हा लिट्टी चोखा अशा पद्धतीचा, आपल्याकडे त्याला दाळभट्टी म्हणतात. नक्की बनवून पाहणं. आवडत लाईक करा.